सांग कधी कळणार तुला भाव माझ्या नादला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या नादला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या नादला. बसा म्हणताय. सुमनताई
आज तुमचा इथे सन्मान होताना एक मानपत्र गायन कलेचे धडे गिरवले आणि सरस्वती प्रसन्न झाली. आपल्या गायन प्रेमाला व्यावसायिकतेची प्रगल्भता येण्यासाठी आपण उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडे गायन शिकला. जाहीर कार्यक्रमात गायला घरातून अनुकूलता नसताना आपणास ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी मिळाली. सुमन सुगंध सर्व दूर पोहोचला. पुढे चित्रपटात पार्श्वगायनाचा मार्ग खुला झाला. दृश्य कलेपासून श्राव्य कलेकडे वळलेले आपले पाऊल हे समस्त रसिकांना स्वरानंदाच्या परमलाभासाठी प्रत्यक्ष विधात्याने केलेले नियोजन होते. म्हणूनच भारतीय भावसंगीताने रसिक मनावर ज्यांच्या स्वरांनी अनेक वर्ष गारूड केलं त्यातील आपण एक सर्वप्रिय नाव आहात. आपल्या मधुर स्निग्ध आणि स्नेहाळ स्वरांनी सजलेली कित्येक सुमन गीते रसिकांना ब्रह्मानंदी तृप्ती देणारी ठरलेली आहेत. मृदुल करानी छेडित तारा आस आहे अंतरी केतकीच्या बनी तिथे घाल घाल पिंगावाऱ्या कशी करू स्वागता अरे संसार संसार जिथे सागरा धरणी मिळते निंबोणीच्या झाडामागे अशी अनेक भावगीते अद्याप रसिक मनात रुंजी घालत आहेत. आपल्या भावगर्भी स्वरविलासाने सुप्रतिष्ठित झालेल्या सुमन सुगंधात 1954 पासून 13 भारतीय भाषात सुमारे 3500 गीतं सजली आणि सर्व प्रकारच्या शैलीदार रचना गात आपण 3 दशकांहून अधिक काळ भावसंगीताचा सुमन सुगंध दरवळत ठेवला. हिंदी चित्रपटात आपण पार्श्वगायन केलेली न तुम हमें जानो, मेरे महबूब न जान, छोड़ो छोड़ो मोरी बैया सावरे, मेरे संग गा गुनगुना, बुझा दिए है खुद अपने हाथों, शराबी शराबी ये सावन का मौसम, ये मौसम रंगीन समा, ठहरिए होश में तो आगे, रहे ना रहे हम, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. आनंदजींचं संगीत आहे. तुम से पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पे, चले जा चले जा चले जा जहां प्यार मिले अशी कित्येक सुमन गीते अजरामर झाली आहेत. सुस्पष्ट पण मार्दवयुक्त संयत तरी स्वच्छंदी अशा शैलीत आपलं गायन ऐकताना रसिक मनात भावनांचा स्वरोत्सव साजरा होतो आणि आपल्या ठायी प्रत्यक्ष सरस्वतीचं दर्शन होतं. आम्ही अवघे श्रवण भक्त नतमस्तक होतो. आपण अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झाला आहात. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार अशा थोर सन्मानांनी आपणास गौरवण्यात आले. आमच्यासाठी आपण मानवी संस्कृतीचे एक अलौकिक लेणे आहात. याच श्रद्धेने आज आपणास वंदन करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आपणास निरंतर सौख्य आणि दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. आपले संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी. धन्यवाद. मेरा
को मालूम